नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत. तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा हे बोधवाक्य घेऊन नरेंद्राचार्य महाराज नाणेची धाम यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर बंधारे बांधण्याची मोहीम सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून सावळा देवळोली येथे बंधारा बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. या बंधाऱ्यामुळे भूगर्भातील पाणी साचलं पाहिजे, पाणी साठलं पाहिजे, प्राणी पशु पक्षी यांना उन्हाळ्यात याचा उपयोग होईल, यांची तहान भागली जाईल, यासाठी ही मोहीम राबविण्यात आली होती. यावेळी देवळोली ग्रामपंचायती सरपंच सदस्य व नरेंद्राचार्य महाराजांचे अनुयायी यांचा महत्त्वाचा सहभाग लाभला होता. जय श्रीराम. विश्ववंदनीय जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी प्रभू दक्षिणपीठ नाणीधाम यांच्या तुम्ही जगा दुसऱ्या जागा या संकल्पनेतून आज पूर्ण महाराष्ट्रभर नाही पूर्ण देशभर एक कच्चे बंधारे बांधायची मोहीम चालू केलेली आहे. आज इथे सावळा देवळोली या सेवा केंद्रांतर्गत आम्ही ते सर्वजण नरेंद्राचार्यांचे शिष्य भक्तगण मिळून ते बंधारा बांधत आहोत. माऊलीची शिकवण आहे की तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा. आता उन्हाळा चालू होणार आहे आणि पशु पक्षी या सृष्टीतील जीवनाला पाण्याची कमतरता पडेल या संकल्पनेतून हे बंधारे बांधावे, जेणेकरून भूगर्भामध्ये पाणी साठा वाढला पाहिजे, पाणी जिरलं पाहिजे आणि पशु प्राण्यांना पाणी भेटलं पाहिजे. जय श्रीराम. जय श्रीराम. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांच्या सामाजिक उपक्रमातून हा एक कार्यक्रम आम्ही राबवला आहे आणि इथे सावळे गावामध्ये एक छोटंसं आम्ही कच्चा पाटबंधारा बांधला आहे आणि इथे आजूबाजूला शेतीला पाण्याचा उपयोग होतोय, पशुपक्ष्यांना इतर काही झाडं आहेत म्हणा त्यासाठी इथे पाण्याचा उपयोग होतोय. या अंतर्गतातून नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या अंतर्गत जिल्हाभर सामाजिक कार्यक्रम चालू आहेत आणि त्या अंतर्गत आज या ठिकाणी आमचे भाग्य समजतो का आमच्या इकडे तुम्ही ही जागा निवडली आणि पाटबंधाऱ्याचा एक छोटासा उपक्रम आम्ही या ठिकाणी सावळा देवळोली गावामध्ये इथे सादर करत आहोत. आणि त्या अनुषंगाने तुम्ही संग्राम सैनिक आणि सेवा केंद्रातील सगळे भक्तगण या ठिकाणी येऊन या ठिकाणी पाटबंधारा बांधला. या बंधाराचा उपयोग आहे आमच्या इथे शेतीला आणि इथल्या पशुपक्ष्यांना. आमच्याकडे बरेच म्हशी पण आहेत, त्यांना सुद्धा पाण्यासाठी व्यवस्था होईल, कारण त्यांना वन भटकावं लागतं. त्यासाठी उपक्रम या उपक्रम अंतर्गत तुम्ही या ठिकाणी बंधारा बांधला, त्याबद्दल माऊलींचे आणि संग्राम सेनेचे आम्ही आभार मानतो. धन्यवाद.